गट पारगाव आणि सरस्वती गण त्याच्या उमेदवार सौ सोनाली भैरट जिल्हा परिषद गटासाठी आणि सरकुंडी गणासाठी सुनीता नामदेव गायकवाड हे आपल्या उमेदवार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या। मला आज या ठिकाणी उभं राहून मी 3 दिवस बारामतीला होते। मी रात्री आलेले गिरवली, आज सकाळी गवळ्याला गेले। खूप घाबरत त्यांनी पण विचारले की ताई येणार का तुम्ही। खरं तर माझी मानसिकता अजिबात नव्हती, प्रचाराला जायची पण नव्हती आणि बोलायची नाही। दोन्ही उमेदवार जे आपल्या पक्षाकडून आपल्याला दिलेले आहेत, मला आपल्या सर्वांना विनंती करायची की आपण सर्वांनी त्यांच्या पाठीमागे जर उभं राहिलं तर खऱ्या अर्थाने अजितदादांना श्रद्धांजली या ठिकाणी। खऱ्या अर्थाने अजितदादांनी आपल्या मतदारसंघासाठी जे काम केलेलं आहे त्या कामाची उतराई आपण या ठिकाणी करू। माझ्या शेतकरी महिला भगिनी, माझ्या युवती सर्वांच्या डोळ्यात अश्रू आहेत दादांचं। जे दादा करारी मी या ठिकाणी बघितलेले होते। माझं लग्न होऊन 26 वर्ष मी या मतदारसंघात आले, तेव्हापासून मी तुम्हाला एक उदाहरण देते। कधीही टीव्ही बघायला लागलं, कधी एखादा पिक्चर बघायला लागलं, वडिलांचा आणि मुलांचा संवाद त्या पिक्चर मध्ये असेल किंवा त्या सिरियल मध्ये असेल तर भैयांचे डोळे आपोआप पाणावायचे, कारण वडिलांची कमी त्यांना भासायची। परंतु ती वडिलांची कमी अजितदादांनी कधीच 25 वर्षात त्यांना भासू दिली नाही। नेहमी मुलासारखी वागणूक दिली। मागचे 2 वर्ष काही कारणामुळे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपण कुठं होतो, ते कारण वेगळं होतं। तरी सुद्धा इलेक्शनच्या काळामध्ये असू देत किंवा अगोदर असू देत, दादांनी मुलासारखं प्रेम भैयांवरती केलं आणि मला असं वाटतं की त्याची उतराई करण्याची वेळ आपल्या सर्वांवर आता आलेली आहे। या इलेक्शन मध्ये मला सर्वांना सांगायचंय, शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल, शेतकऱ्यांचा विमा असेल, अतिवृष्टी असेल, माझ्या महिला भगिनींना आदितीताईच्या माध्यमातून 1,500 रुपयाचं लाडकी बहीण योजना असेल किंवा माझ्या बचत गटाच्या महिला भगिनींसाठी काम असेल, शेतकऱ्यांच्या दुधाला भाव मिळण्यासाठी काम असेल, हे काम दादाने त्यांच्या माध्यमातून केलेलं आहे। नेहमी माझा शेतकरी कसा पुढे गेला पाहिजे, शेणामातीत राबणारा माझा शेतकरी कसा मोठा झाला पाहिजे, यासाठी दादांनी काम केलंय। मग आता आपली जबाबदारी आहे की त्या दादांसाठी आपल्याला उभं राहायचं। दादांनी नेहमी रडायला नाही, लढायला शिकवलंय। कुठल्याही परिस्थितीमध्ये लढलं पाहिजे असं सांगितलंय। त्या दादांसाठी आपण येणाऱ्या काळामध्ये उभं राहायचंय आणि फक्त उभं नाही राहायचं तर घड्याळाच्या मागे मतदान करायचं। मला तुम्हाला सर्वांना सांगावंसं वाटतं, आपल्याकडे अतिवृष्टी झाली नवरात्रामध्ये, आपल्या सर्वांना माहिती आहे। दादा उपमुख्यमंत्री होते, अतिवृष्टीचा दौरा करायला दादा मतदारसंघात येणार होते। कुठल्याच बाजूने रस्ता नव्हता, तुम्हालाही माहिती आहे। इकडनं कुर्डुवाडीवरून नव्हता, तिकडनं सोलापूरहून रस्ता बंद होता, सगळीकडनं रस्ते बंद केलेले होते। हेलिकॉप्टर तर येण्याचा प्रश्नच नव्हता। 9 वाजता दादा सोलापूरमध्ये आले, परमिशन काढत आपल्या मतदारसंघाचा दिवसभराचा दौरा होता। भूम तालुका असेल, परांडा तालुका असेल। 9 वाजता मला फोन केला दादाने की मी काय आज घरी येणार नाही जेवायला, पण माझ्यासाठी 2 ऑमलेट आणि बिना तेलाच्या 2 चपात्याचा डबा बांधून दे। दादा म्हटलं, दादा नवरात्र आहे,
नवरात्रामध्ये मी नॉनव्हेज करत नाही, माझं पण नवरात्र असतं. त्यावेळेस दादा म्हणाले तुझ्यासाठी खिचडी भिजवली असेल ना, त्याच्यातलं तू खिचडी करून मला दे, मी दिवसभरात जेव्हा मला वेळ मिळेल त्यावेळेस होईल. म्हणजे इतका साधा आणि डाऊन टू अर्थ माणूस, म्हणजे जमिनीवर पाय पण आकाशाकडे झेप असणारा माणूस आपल्या मतदारसंघाला, आपल्या महाराष्ट्राला, आपल्या देशाला मिळाला होता. आणि त्या माणसाला आपण गमावलेला आहे. म्हणून आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की त्या माणसाच्या पाठीमागे आपण उभारलं पाहिजे. मला असं वाटतं की आपण या ठिकाणी इलेक्शन आलं की काहीतरी बाबूराव सुरवशी सांगितलं आम्ही कमी पडलो, तुम्ही कमी पडला नाही, तुम्ही नेहमीच आमच्या बरोबर होता, नेहमीच आमच्या बरोबर आहे आणि नेहमीच आमच्या बरोबर राहणार आहे. तुम्ही अजिबात समजू नका. आपण असं समजू की आपली वेळ खराब होती, कधीही ना आपली वेळ खराब होती, तुम्ही अजिबात कमी पडलेलं नाही. पण येणाऱ्या काळामध्ये आपली वेळ येईल, वेळ सगळ्यांची येते आणि त्या वेळेमध्ये तुम्ही असंच खंबीर आमच्या पाठीमागे उभं राहा. मला असं वाटतं की काही उमेदवार असतील किंवा मी आता कुणावर टीका करणार नाही, कारण माझ्या अंगामध्ये शक्तीच नाही. परवा ज्यावेळेस मला ती बातमी समजली त्यावेळेस माझं रक्त गोठल्यासारखं झालं. मी वरुडला नारळ फोडायच्या कार्यक्रमाला गेले होते आणि मला असं वाटतं की इलेक्शन हे 9 वर्षांनी लागलेलं. जिल्हा परिषद पंचायत समितीचं इलेक्शन आपण 9 वर्ष रखडलं होतं आणि 9 वर्ष रखडलेलं इलेक्शन आता लागलं. मग जिल्हा परिषद आणि पंचायत समिती हा आपल्या गावाचा कणा असतो. आमदारकी, खासदारकी, उस्मानाबाद, मुंबई, पुणे ह्याच्या गप्पा न मारता माझं गाव, माझी घाटपिंपरी, माझं घर आणि माझ्या मुलांना प्राथमिक सेवा, माझ्या कुटुंबाला प्राथमिक आरोग्य सेवा कशा मिळतील ह्यासाठी आपण ह्या इलेक्शनच्या मागे इलेक्शनकडे बघायचं. मग माझ्या भागातले PSC सेंटर चांगलं कोण करू शकतं, माझ्या भागातल्या जिल्हा परिषदच्या शाळा चांगल्या कोण करू शकतात, माझ्या गावामध्ये चांगल्या सुविधा कोण आणू शकतं, ह्या गोष्टी आपण लक्षात घ्यायच्या. इलेक्शन आलं कुणीतरी येईल 1,500 रुपये देईल. मी तुम्हाला आज विनंती करणार आहे या ठिकाणी, मी खूप श्रीमंत नाही, मनाने श्रीमंत आहे, 100% मनाने श्रीमंत आहे, मला अभिमान आहे, मी माझ्या मनाने श्रीमंत आहे. परंतु मी तुम्हाला विनंती करणार आहे की मी तुम्हाला 1,500 रुपये देते, 1,500 रुपये देते. काका माझं झाल्यावर मी तुम्हाला बोलायला बोलवते. मी तुम्हाला 1,500 रुपये देते काका, तुम्ही त्या 1,500वर आयुष्यभर तुमचं घर चालवणार, पुरणार आहेत. मग हा लांबचा विचार तुम्ही करा ना. एका दिवसाचे 1,500 एका दिवसात खर्च होता 2,000 दिवसात. पण तो पैसा आलाय कुठून, कुणाकडनं? गाळलेल्या घामाचा पैसा आहे का? हा विचार सतसत विवेक बुद्धी जागरूक ठेवून सगळ्या मतदारांनी करण्याची गरज आहे. पैशाच्या मागचं राजकारण नाही, लक्षात ठेवा. पैसा एक दिवस पुरतो. मी माझ्या गाळलेल्या घामाचे 100 रुपये घेऊन भाजी आणायला गेले ना तर मी 10 वेळा पर्समधून पैसे काढताना विचार करेन की कुठं स्वस्त भाजी आहे ती मी भाजी घ्यायला जाईल, कारण तो माझ्या गाळलेल्या घामाचा पैसा मला कोणी दिलेला नसतो. जर मला ह्या काकाने मला सुरुवाती साहेबांनी मला 1,000 रुपये दिले आणि सांगितलं जा वहिनी साहेब बाजार करून, मी 10 मिनिटात बाजार करेल, कारण ते पैसे असेच आलेले आहेत माझ्याकडे, 10 मिनिटात संपवून येईल. हा फरक बाहेरून आलेल्या पैशात आणि गाळलेल्या घामाच्या पैशात आहे, लक्षात ठेवा. आणि ह्या गाळलेल्या घामाचे पैसे जर आपल्याला या ठिकाणी टिकवायचे असतील, माझा शेतकरी टिकवायचा असतील, माझी माता भगिनी या ठिकाणी चूल आणि मूल करून टिकवायचे असेल तर इलेक्शन कडे सतत विवेक बुद्धी डोळे उघडे ठेवून बघितलं पाहिजे सगळ्यांनी. मला असं वाटतं की भैयाच्या माध्यमातून बाबूराव सुरवसे जिल्हा परिषद सदस्य होते, त्यांच्या माध्यमातून जाधव साहेब जिल्हा परिषद सदस्य होते, त्यांच्या माध्यमातून आपल्या भागात अनेक कामं झालेली. रस्त्याची कामं असतील, मी तुमच्या गावात पहिल्यांदा आले त्यावेळेस तुमच्या गावाचा रस्ता होता, तो रस्ता आत्ताचा रस्ता यात जमीन आसमानाचा फरक आहे. तुमच्या गावातले अंतर्गत रस्ते असतील, तुमच्या S1Dचा सिंगल 33 kV असेल. आता सुभाष साहेबांनी सांगितलं की
आमच्या सिंगल फेजची कामं गिरवलेली नाहीत तेवढी जास्त आमच्या गावाच्या आजूबाजूला झालेली. हा विकास आहे. आपण शेती मातीत शेणा मातीत राहणारे लोक. आपला संसार कशावर चालतो? शेतीवर, पाण्यावर, लाईटवर. लक्षात ठेवा, ह्याच्यापेक्षा आपल्याला काही लागत नाही आयुष्यभर जगायला शेतकऱ्यांना. आणि ह्या बेसिक सुविधा आपल्याला जिल्हा परिषदच्या माध्यमातून, जिल्हा परिषद सदस्याच्या माध्यमातून, राहुल भाई यांच्या माध्यमातून मिळाली. मग मी तुम्हाला आज एक प्रश्न विचारणार. आई आणि वडील दोन असतात. टोपल्यात एक भाकरी असते. आई मुलाला देते भाकरी. मुलगा म्हणतो माझी आई किती ग्रेट आहे, माझ्या आईने मला खाऊ घातलं. का तर मला आईनं आज खाऊ घातले. आई रोजच खाऊ घालते आपल्या मुलाला, काही ओढाताण करते पण मुलाला खाऊ घालते. मग माझ्या आईने मला आज जेवण खाऊ घातलं, चुलीवर भाकरी केली, भाजी केली आणि मला जेवायला घातलं. मग आजच्या जेवणाची सोय करणारी आई आपल्याला एक सेकंदात दिसते, पण आयुष्यभराची शिदोरीची सोय करणारा बाप आपल्याला लक्षात येत नाही. लक्षात ठेवा. मग आयुष्याच्या शिदोरीचं काम माझ्या मागे राहत थांबलेल्या ह्या लोकांनी, भैयांनी, अजितदादांनी आपल्यासाठी केलेलं. आणि ही शिदोरी तुम्हाला आयुष्यभर पुरणार आहे. तुमच्याकडनं कोणी हिसकावून घेणार नाही. इलेक्शन संपलं की द्या आमची लाईट, द्या आमचं पाणी, कुणी म्हणणार नाही. त्यामुळं ह्या लोकांच्या पाठीमागं हे लोक टक्केवारीत काम केलेली लोक नाहीत. आणि माझी येणाऱ्या महिला सुद्धा तरुण महिला आहेत, ह्या टक्केवारीत काम करणारे नाहीत. लक्षात ठेवा, ह्या अर्ध्या रात्री उठून तुमच्यासाठी काम करणारे लोक आहेत. आणि त्या लोकांच्या पाठीमागं आपल्याला उभं राहायचं. मला तुम्हाला सांगायचंय की गेले 5 वर्ष, 2019ला भैया पडले, 2024ला भैया पडले. भैया पडलेत आणि भैया तुम्हाला दिसलेच नाही. कधी झालंय का? भैया 24 तास इथं आहेत ना तुमच्या ह्याच्यासाठी. मग असा माणूस की फक्त शिव ओलांडून तिकडे गेलं तर आपल्याला भेटू शकतो. आता ह्या दोघी ताई आहेत, एक सरंकुंडीच्या आहेत, एक इथल्या, त्यात त्यांच्याकडे आपण हा रस्ता ओलांडला की जाऊ शकतो. मग अशा लोकांना निवडून देऊन आपण आपली कामं करून घ्यायची. मला तुम्हाला सांगायचं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये आपल्याला अधिकार दिलेला एका मताचा, ते एक मत विकायचं का आत्मसन्मानाने चांगल्या माणसाच्या पाठीमागे उभं करायचंय हे तुम्ही ठरवायचं. मी तुम्हाला सांगायला आले, तुम्ही ठरवायचंय. उद्या माझ्या महिला भगिनींनी, माझ्या ह्या बांधवांनी आरशात बघताना स्वतःच्या डोळ्यात डोळे घालून बघितलं पाहिजे. एवढी सक्षमता तुमच्यात पाहिजे. माझ्या महिला भगिनींनी फक्त डोक्यावरचा पदर नीट करून, कुंकू नीट करून लावण्यासाठी आरशात बघू नका. मला 1,500 रुपये माझ्या आजीदादांनी दिलेत म्हणून स्वतःच्या आरशात बघताना डोळ्यात बघा स्वतःच्या. आणि त्या अजितदादाला श्रद्धांजली, त्या भावाच्या राखीचा मान राखण्यासाठी मी घड्याळाला मतदान करणार आहे हे म्हणा तुम्ही सगळ्यांनी. कारण मतदान हे एका क्षणासाठी नाही. लक्षात ठेवा, कुठल्याही भावाचा अधिकार असतो आपल्या बहिणीचं रक्षण करण्याचा. त्या भावाने आयुष्यभराचं रक्षण तुमचं केलंय. मग बहिणीचीही उतराई पाहिजे त्याच्यामध्ये की माझ्या भावाच्या राखीचा मान राखण्यासाठी तरी मी निदान पुढचं पुढं बघू, आता तरी मी घड्याळाला मतदान करणार आणि माझ्या भावाच्या ऋणातून मी मुक्त होणार. एवढी तर सतसत विवेक बुद्धी जागरूक ठेवा. मला असं वाटतं, मी विषय आरशाचा काढला, मी कधी आरशात बघताना चेहराने हळत नाही. लक्षात ठेवा, मी माझ्या डोळ्यात, आपले डोळे आपल्याला कधीही खरं बोलले पाहिजे. समोरचे काका असतील, जाधव साहेब मला म्हणतील, बहिणी साहेब तुम्ही खूप ना नीट काम करता, तुम्ही खूप चांगलं काम करता. समोरचा बोलणारा खोटच बोलत असतो. त्यांना म्हणत नाही मी खोटं बोलते, तुम्हाला म्हणत नाही, पण समोरचा आपल्या तोंडावर कौतुक करणारा माणूस असतो. लक्षात घ्या, तुम्हाला गोड वाटावं, तुम्हाला चांगलं वाटावं, पण मला ज्यावेळेस आरशात बघताना माझे डोळे सांगतील ना नाही तू चुकलीस, त्यावेळेस मी समजायचं की हा मी खरंच. लक्षात ठेवा, मग आपल्याला त्या गोष्टीची जाणीव व्हावी. शेतकरी म्हणून अतिवृष्टी असताना रणजित आपल्या छावण्या नव्हत्या आपल्याकडं, हे दुष्काळ पडला होता त्यावेळेस आपल्या चारा छावण्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून चालू केल्या. आपलं गाव इथं 2 दिलत्या, सोनेवाडीला 1 होती. अहो तुमची जनावरं ज्यांनी जगवली त्यांच्या पाठीमागं उभं राहणार. ज्यांनी 1,500 रुपये तुम्हाला दिले त्यांच्या पाठीमागं उभं राहून काय करता? तुमची दुभती जनावरं ज्यांना चारा नव्हता, चारा सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं त्यांना मिळालेला होता. मग
वेळोवेळी अडचण येईल त्यावेळेस पक्ष आपल्या पाठीमागे जर उभं राहत असेल, उद्या माझ्या ह्या तरुण भगिनी ज्यावेळेस जिल्हा परिषद मध्ये जातील, पंचायत समितीमध्ये जातील, त्यावेळेस तुमच्यासाठी आवाज उठवणारे पाहिजे. तुमच्या दुधाचे भाव कमी झालेत, रस्त्यावर उतरणारे पाहिजे. तुमच्या अतिवृष्टी झाली, तुमच्या शेतात पाहिजे. अशा लोकांना तुम्ही निवडून द्यायचे, अशांच्या बरोबर तुम्हाला राहायचंय. की निवडून दिलं, गायब झाले, परत तुमच्याकडे आलेच नाही, परत पुढच्या 5 वर्षांनी आले, परत 1,500 रुपये घ्यायचं आणि आपण इकडं आपली अधोगती करतो. मी तर महिला भगिनींना म्हणेल की सावित्रीबाई फुलेंनी आपल्याला जो अधिकार दिलेला आहे, आपल्याला उंबरा ओलांडायचा अधिकार दिलेला आहे, खरंच सावित्रीबाई हरल्या का? स्वतःला विचारा. सावित्रीबाईंना किती त्रास झाला असेल, मग आपण आपलं चूल मूल सांभाळून घराचा उंबरा ओलांडता येतोय. हा मान सन्मान सावित्रीबाईंना आहे, त्याचं भान राखून आपण या ठिकाणी काम केलं पाहिजे. तुम्ही सक्षम झालात का? नक्की सक्षम झाला. पण कशा सक्षम झाला? लोकांचे पैसे घ्यायला सक्षम झालेला नाहीत, लक्षात ठेवा. मी माझं कुटुंब, मी माझं घर माझ्या घामाच्या पैशावर चालवते हे म्हणण्यासाठी आपण सक्षम झालेलो. आपला कारखाना अजितदादांच्या माध्यमातून चालवले गेले 5 वर्ष. कुठेतरी अडचण आली का? आपल्या भावामध्ये आली, जाधव साहेब का काट्यामध्ये अडचण आली आपल्या कारखान्याची, मी कारखान्याची डायरेक्टर आली का? कधीतरी आली का सांगा? आपला भाव कारखान्याचा, आपली एक्सपेन्शन मध्ये आपला कारखाना असेल किंवा आपल्या कारखान्यामधल्या वजनामध्ये कुठं फरक असेल, तुम्ही कुठंही जगाच्या पाठीवर जाऊन वजन करून बांधून गेला ऊसण्या, कधी सुद्धा आपण लोकांच्या कष्टाचा या ठिकाणी. माझा शेतकरी तळमळून रात्रंदिवस तिथं ऊस पिकवतो आणि त्याच्या शेतातल्या शेतकऱ्यांच्या घामाचा गाळलेला पैसा खाण्याचा अधिकार या महाराष्ट्रात कुणालाच नाही. त्याचा मोबदला त्या शेतकऱ्यालाच मिळाला पाहिजे. तो आपल्या कारखान्याच्या माध्यमातून, दादांच्या माध्यमातून आपण आपल्या भागातला ऊस त्या ठिकाणी घालवण्याचं काम गेली 5 वर्ष करतोय. त्याच्यासाठी आपण झटतोय. मग आपण लक्षात ठेवायचं की सकाळी उठून माझी बायको धारा काढते. आम्ही आता घरी गेलो की तुम्ही जाताल घरी, माझ्या ह्या महिला भगिनी आल्या, तुम्ही म्हणताल वाडा ताट. आम्ही कुणाला म्हणायचं ताट वाडा? आम्हाला जायचं आमच्या तुम्हाला वाढायचं, मग आम्हाला हाताने घ्यायचं. म्हणजे आम्हाला सगळ्याच भूमिका पार पाडायच्यात ना. मग मला सांगण्याचा उद्देश हा आहे की माझ्या ह्या 2 महिला भगिनी जेव्हा घर सांभाळतील त्यावेळेस त्यांचा जिल्हा परिषद सर्कल सुद्धा तितक्याच सक्षमपणे सांभाळतील, तेवढ्याच व्यवस्थितपणे तुमच्या सगळ्यांची सोय करतील, एवढं मला म्हणायचं. मॅनेजमेंटची डिग्री माझ्या माता भगिनींनी कधी घेतलेली नसते. आम्ही कुठं MBA केलेलं नाही. माझ्या आजीनी, माझ्या आईनी, माझ्या मावशीनी मला जे संस्कार दिलेले असतात. मग आपण ही काही MBAची डिग्री केली का? मुलाला पण सांभाळायचं, घर पण सांभाळायचं, भाकरी पण करायच्या, नवऱ्याला पण वाढायचं, शेतात पण जायचं, धार पण काढायची, दूध पण घालून यायचं. किती कामं असतात आपल्याला. आपण स्वतःला खायचं पण, आपल्या कोण खा पण म्हणत नाही. आपल्या आपणच खायचं भूक लागली. जाधवताई म्हणतेच का? जाधवताई कधीच म्हणणार नाही. म्हणून ह्या महिला सगळं करतात. त्यांना MBAची डिग्री नसते, पण ह्यांच्याकडे मॅनेजमेंटची जी कुवत असते ना, ती जन्मजात असते ह्यांच्यामध्ये. म्हणजे आमच्यामध्ये तुम्हाला नावं ठेवत नाही, तुम्ही तसेच घडलेले आहात. म्हणजे माझे वडील असू देत किंवा तुम्ही असू देत सगळे, किंवा माझे भाऊ असू देत, सगळे पुरुष हे त्या पद्धतीने घडलेले आहेत. आमच्यामध्ये सहनशीलता असती, आमच्यामध्ये मॅनेजमेंट असती आणि ती मॅनेजमेंट घेऊन आम्ही या ठिकाणी काम करतो. आणि माझ्या ह्या 2 माता भगिनी सुद्धा त्याच पद्धतीने काम करतील आणि आपल्या भागाचा, आपल्या जिल्हा परिषद सर्कलचा, आपल्या पंचायत समिती गणाचा चांगल्या पद्धतीने विकास करतील. आपल्या हाकेताई सभापती होत्या तालुक्यात, 3 तालुक्याच्या सभापती माझ्या महिला होत्या त्यावेळेस. 3 तालुक्यामध्ये, भोग, परांडा, वाशी, 3 तालुक्यामध्ये. मग हे जर आपल्याला मिळालं असेल तर ह्या संधीचं सोनं करण्याची वेळ आपल्या सर्वांवर आलेली आहे. आणि माझ्या माता भगिनीने याचा गैरफायदा न घेता, आलोय प्रवचन ऐकले घरी गेलोय उद्या सासू बरोबर भांडण, असं नको. प्रवचन हे प्रवचनाच्या ठिकाणी ठेवायचं आणि जे सांगितलेलं असतं, जे खरं असतं ना, ते आत्मसात करून त्याचं पुढं कसं आपल्याला करता येईल हे बघायचं. अजून 6-7 दिवस आहेत. ह्या 6-7 दिवसात खूप गोष्टी घडतील, खूप गोष्टी चांगल्या वाईट सगळ्या घडतील मतदानाच्या दृष्टीने. परत पुढचे 5 वर्ष तुम्हाला विचारायला कोण येत नाही. रणजित मला फोन करेल, जाधव साहेब मला फोन करतील, सुरवशे मला ताई इकडे लग्न आहे,
ताई इकडं काहीतरी झालंय, ताई हीच माणसं सांगणार. 5 वर्ष दुसरं कोणी काही करत नाही, लक्षात ठेवा. म्हणून आपल्याला अशा माणसाच्या पाठीमागं राहायचंय की जो कामाचा माणूस आहे. आणि खरी आदरांजली जर अजितदादांना असेल, मी मावशीनं सुद्धा रात्री फोन केला की मावशी मला जाण्याची अजिबात इच्छा नाही मतदारसंघात. मावशी म्हणले दादांनी आपल्याला सांगितलंय की लढायचंय, रडायचं नाही. म्हणून मी तुमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत आले, कारण चांगल्या मताने इलेक्शन आहे, चांगल्या मताने आपल्याला घड्याळाचे उमेदवार या ठिकाणी निवडून द्यायचे आहेत. प्रत्येक गोष्टीचं राजकारण होईल, प्रत्येक गोष्टीचं काहीतरी उन्हाधुनं काढलं जाईल. पण मी एवढं जर सांगितलं आणि एवढं सांगितल्यावर आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये थोडं जरी काही राहिलं तर मला असं वाटतं की मी या ठिकाणी आले, विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरासमोर तुमच्या समोर बोलले, तर पंढरपूरचा पांडुरंग नक्की तुमच्या समोर येऊन उभा राहील आणि तुला काय पाहिजे ते मागणार. ही आपली क्षमता आहे, आपल्या मताची क्षमता आहे, आपल्या एका मताची. मी महिला म्हणून मला एका मताचा अधिकार आहे, तुम्ही पुरुष म्हणून तुम्हाला एका मताचा अधिकार आहे, गरीब श्रीमंत सगळ्यांना एका मताचा अधिकार आहे. आणि ते एक मत कुणालाही न विकता 5 वर्ष तुम्ही या ठिकाणी काम करण्यासाठी चांगल्या माणसाच्या पाठीमागे उभं करायचं. असं म्हणतात देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, आणि घेणाऱ्याने देणाऱ्याचे हात घ्यावे. हात घ्यावे म्हणजे काय? त्याच्या हातातलं ओढून घ्यायचं असतं का? अजिबात नाही. हात घ्यावे म्हणजे त्याची वृत्ती घ्यायची देण्याची. म्हणजे देणाऱ्याने दिलंय, आता मग आपलं काम काय आहे? तुम्ही मत दिलं तर आम्ही आता तुमचे 5 वर्ष तुमचे बांधील राहणार आहे, तुमचं काम करण्यासाठी बांधील राहणार आहे. तुमच्या एका मतावर आम्ही पूर्ण अख्खं 5 वर्ष मतदारसंघाचं काम असेल, विकास असेल, ज्या काही गोष्टी असतील त्या करण्याचा प्रयत्न आमचे हे 2 उमेदवार भैया तर करतायतच, आम्ही करत राहू असं आश्वासन तुम्हाला सर्व घाटपिंपरी वासियांना मी या ठिकाणी देते. सुभाषी साहेब घाटपिंपरीच्या महिला माझ्याकडे आल्या होत्या. किती वर्षापूर्वी आल्या होत्या? 10-12 वर्षापूर्वी आमच्या गावामध्ये येडायचं मंदिर आहे, त्याला हे नाहीये. त्यावेळेस सुद्धा की माझ्या गावाजवळचं गाव आहे, महिला नवरात्रामध्ये तिथं जागर करायला लागतं म्हणून आपण ते करून दिलेलं. म्हणजे ही मी उपकार म्हणून नाही की मला ही सामाजिक जाणीव आहे म्हणून मी हे केलं. म्हणून मला तुम्हाला सर्वांना विनंती करायची, येत्या 7 तारखेला तुम्ही इथं बसलेल्या प्रत्येकाने, आपल्या घरातलं, इथं बसलेल्या प्रत्येकाच्या घरातलं मतदान तर आहेच, पण मी तुमच्यावर सुनेत्रा मावशींच्या वतीने, अजितदादांच्या वतीने एक जबाबदारी सोपवणार आहे. प्रत्येकाने बाहेरची 10 मतं, म्हणजे माझ्या घरातली सोडून बाहेरची 10 मतं कशी राष्ट्रवादी काँग्रेसला पडतील हे बघितलं तर खऱ्या अर्थाने तुम्ही राष्ट्रवादी प्रेमी आणि अजितदादा प्रेमी आहात. आणि खरंच तुम्ही त्यांच्या ऋणातून उतराई, आपण कधीतरी कुणाच्या तरी ऋणातून उतराई व्हावं. कधीतरी, नेहमीच आपल्याला काहीतरी मिळावं म्हणून जगायचं नसतं, कधीतरी कुणाला तरी द्यायचं म्हणून आपल्याला जगायचं असतं. आणि आता देण्याची वेळ खऱ्या अर्थाने तुमच्यावर आलेली आहे. आणि माझी सर्वांना विनंती आहे की आपण सगळेजण आपली सतत विवेक बुद्धी जागृत ठेवून येणाऱ्या 7 तारखेला दोन्ही घड्याळाच्या पुढचे बटन दाबतात आणि मला ऐकायला येईल की ताई घाटपिंपरीतून आम्ही एवढ्या मताची लीड दिली तर मला असं खऱ्या अर्थाने वाटेल की मी इथं आलेल्याचं सार्थक आहे. मला तुमच्या गावातल्यानी कुणीही उठून माझं भाषण झाल्यावर सांगा. आणि खरंच मला चांगलं वाटेल गेल्यानंतर की गावातून चांगला प्रतिसाद होता आणि चांगल्या पद्धतीने लोक आपल्या बरोबर आहेत. लोक आपल्या बरोबर मनाने नाही तर हृदयाने जोडली गेली पाहिजे. त्याच्यासाठी मला तुम्हाला सर्वांना विनंती करायची की तुम्ही सगळेजण ज्येष्ठ सगळेजण या ठिकाणी जमलेले आहात, माझ्या वडिलांच्या वयाचे, भावाच्या वयाचे, माझ्या महिला भगिनी सगळ्यांना विनंती करते, हात जोडून विनंती करते की घडी गेली की पिढी जाते. लक्षात, दादांची ओळख फक्त घड्याळावरून पटली त्यांच्या मृतदेहाची. म्हणजे दादा कसे बघायची सवय मला लहानपणापासून होती. माझ्या माहेरी पण दादा यायचे, इथं पण यायचे, पण जे दादांची प्रतिमा माझ्या मनामध्ये होती ना ते तसं दादा बघणं मला कधीच चांगलं वाटलं नाही. म्हणजे जेव्हा हॉस्पिटलमध्ये गेले ते दादा बघावेच वाटले नाही. म्हणून
मी ठरवलं की माझ्या मतदारसंघामध्ये दादांचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचवून तुम्हाला खऱ्या अर्थाने दादांना श्रद्धांजली जर द्यायची असेल तर येणाऱ्या 7 तारखेला तुम्ही सर्वजण घड्याळाच्या पुढचं बटन दाबा आणि चांगल्या मताने माझ्या ह्या दोन्ही उमेदवाराला या ठिकाणी निवडून द्याल अशी अपेक्षा मी घाटकोपरवासियांकडून करते आणि माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र.